नमस्कार, मी विपुल साळगावकर. माझ्या सुपर ट्रेडर विपुल या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. कसे आहात मित्रांनो? मस्त मजेतच असाल, हा नेहमीचा आपला आपुलकीचा प्रश्न. मित्रांनो, स्टॉक मार्केट अगदी साध्या सोप्या सरळ भाषेत आणि तंत्रशुद्ध पद्धतीने जर तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्हाला ना माझ्या व्हॉट्सअप कम्युनिटीला फ्रीमध्ये जॉईन करता येऊ शकतं. जेणेकरून काय होईल माहितीये, मी जे डेलीचे ऑप्शन बाईंगचे ट्रेड्स प्लॅन करतो ना, हे मी इकडे लाईव्ह मार्केटमध्ये अपडेट करतो आणि ते तुम्हाला एक्सपिरियन्स करायला मिळतील, शिकायला मिळेल. पण ॲडिशनली आहे ना, तुम्ही जर ते कॉपी ट्रेड म्हणून घेतलेत तर तुम्हाला त्यातून पैसेही कमवता येतील. हो मित्रांनो, आणि यासाठी म्हणून तुम्ही लगेच जाऊन खाली दिलेल्या लिंकवरती क्लिक करून किंवा इकडचा स्कॅनर स्कॅन करून व्हॉट्सअप कम्युनिटीला जॉईन करू शकता. चला, आता आहे ना, आजच्या व्हिडिओबद्दल मी तुम्हाला सांगतो. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे ना, हा खरंच खूप खास होणार आहे. रिझन बिईंग दॅट, आज आहे ना मी तुम्हाला ऍडव्हान्स एलियट वेव्ह थेरीचे काही कॉन्सेप्ट आजच्या निफ्टी फिफ्टीच्या अनालिसिस मध्ये सांगणार आहे. कारण वेव्ह काउंट जर ऍक्युरेट प्रेडिक्ट करता आले तर लोअर टाइम फ्रेम वरती आहे ना एंट्री एकदम रिफाईन होते, आणि एंट्री जर परफेक्ट झाली तर तुमचा स्टॉप लॉस इंटॅक्ट राहतो, आणि जर स्टॉप लॉस इंटॅक्ट राहिला तर तुम्ही मोठं टार्गेट प्लॅन करू शकता. आणि या कॉन्सेप्टलाच कन्सिडर करून आपण आजच्या निफ्टी फिफ्टीच्या डेलीच्या अनालिसिसला सुरुवात करणार आहोत. सो जास्त वेळ न घालवूया आणि आपण आपल्या अनालिसिसला सुरुवात करूया. मित्रांनो, निफ्टी फिफ्टी आहे ना वीकली टाइम फ्रेम वरती जर अनालाइज केलं तर 26 सप्टेंबर 2022 ते 20 मार्च 2023च्या दरम्यान एक डबल बॉटम करून एक कडक बुलिश वेव्ह काउंट देऊन 26,277च्या टॉप वरती थांबली. एक इम्पल्स बुलिश वेव्ह काउंट नंतर बिअरिश करेक्टिव्ह एबीसी येणार, हे मात्र आहे ना त्रिकालबाधी सत्य आहे. आणि तोच कॉन्सेप्ट कन्सिडर करून 23 सप्टेंबर 2024च्या टॉप नंतर डाऊन साईडला एक इम्पल्स वेव्ह आली, जी 3 मार्च 2025ला ती 22,000च्या सपोर्ट वरती येऊन थांबली. आता याच्यानंतर आहे ना मित्रांनो बी वेव्ह सुरुवात झाली आणि त्याने आहे ना 25,615चा हाय गाठला. आता मित्रांनो, मला आहे ना इकडे एक छानसं लर्निंग पाहायला मिळत आहे की जर 26,277चा आपण टॉप पाहिला, विच इज वी कन्सिडर ॲज अ हाय, आणि त्यानंतर 25,615चा जर स्विंग लो पाहिला तर दॅट इज कन्सिडर्ड ॲज अ लो, आणि हे परफेक्ट प्राइस ऍक्शन आहे. आता बघा मित्रांनो, 4 ऑगस्ट 2025ला 24,000 झाला आणि 6 वीक निफ्टी कोसळतच होतं. आणि यात कुठेतरी मला सी वेव्हच्या आतली फर्स्ट वेव्ह याची सुरुवात दिसते. थोडं कॉम्प्लेक्स वाटेल, पण थोडं लक्ष देऊन ऐकलं ना तर थोड्या दिवसांमध्ये हे कळेल. पण त्यासाठी तुम्हाला रेग्युलरली सुपर ट्रेडर विपुलला फॉलो करायला लागेल. यानंतर आपण बघूयात डेली चार्ट वरती काय चाललंय. मित्रांनो, डेली चार्ट जर मी बघितला तर 30 जून 2025 ते 8 ऑगस्ट 2025 पर्यंत जर मी टॉप टू बॉटम फिब रिट्रेसमेंट लावली आणि चेक केलं तर 21 ऑगस्ट 2025 ची जी परफेक्ट कॅन्डल आहे ना, त्याने गोल्डन रेशोला रिट्रेसमेंट दिलेली आहे आणि त्याला रिस्पेक्ट देऊन एक इम्पल्स सेलिंगची सुरुवात झाली. आता इकडे माझं स्टडी असं सांगतो की फर्स्ट वेव्ह नंतर सेकंड वेव्ह आहे ना, ही परफेक्ट 0.5 to 0.6च्या गोल्डन रेशोला रिस्पेक्ट देत याने जर इम्पल्स सेलिंग दिली आहे तर ही थर्ड वेव्हची कुठेतरी सुरुवात आहे. ऍडिशनली मला एक गोष्ट अजून दिसते की हेड अँड शोल्डर हा रिव्हर्सल पॅटर्नही बघायला मिळतोय. मित्रांनो, जर नेकलाईनचा ब्रेकडाऊन दिला ना तर डेली चार्ट वरती आहे ना 23,000चं टार्गेट एकदम क्लिअरली दिसतंय. आता 23,000चं टार्गेट जरी असलं तरी पण आपण 70% वरती धन्यता मानायची. हे मी माझ्या स्टुडंट्स नाही शिकवतो आणि माझ्या व्ह्युअर्स नाही सांगतो. बरं, थोडं आहे ना मागे जातो. पुन्हा एक आहे ना वीकली चार्टवरची जी गोष्ट आहे ना, आणि ती मी मेन्शन करायला मगाशी विसरलो, की आपल्याला एक डबल टॉप पण बघायला मिळतो, आणि डबल टॉपची जर नेकलाईन आपण पाहिली ना तर ती 22,000च्या राऊंड नंबर वरती येऊन थांबते. आता 22,000चा राऊंड नंबर जर नेकलाईन असेल तर त्याचं टार्गेट किती जाईल. पण सध्या ना आपण एवढ्या लांबचा विचार करायला नको. मला जर विचाराल तर सध्या 24,337च्या सपोर्ट जर ब्रेकडाऊन झाला तर निफ्टी परत 24,000 पर्यंत नक्कीच
दिसेल. सो मित्रांनो, माझा आहे ना काही वीक साठीचा जो व्ह्यू आहे हा मात्र बिअरिश असणारच आहे. तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही मला कॉमेंट करून सांगा. आता याच्या नंतरचा जो टॉप डाऊन अनालिसिस आहे ना, हा मात्र मित्रांनो मी ज्या दिवशी मार्केट ओपन होईल त्याच्या सकाळी करतो आणि आपल्या व्हॉट्सअप कम्युनिटीवरती टाकतो. सो तुम्ही तिथे जॉईन करा, सो दॅट तुम्हाला 5 मिनिटावरती किंवा 15 मिनिटावरती काय रिफाईन एंट्री प्लॅन होते हे मात्र नक्की कळू शकतं. सो जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. टिल देन, थँक यू.